Zee 24 तास एक पाऊल पुढे। काही मिनिटांमध्ये आता बजेट सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री आपल्या निवासस्थानाहून निघालेले आहेत, ते संसदेमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा संसदेमध्ये जात आहे, लोकसभेत जात आहे आणि हे बजेट सादर होताना त्यांचे कुटुंबीय पी चिदंबरम यांच्या पत्नी सुद्धा या अर्थसंकल्पासाठी हजर असणार आहेत। त्यांची दृश्य सध्या आपण बघतो आहोत, त्या घरातून बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या सध्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतायत। कीर्ती चिदंबरम या पी चिदंबरम यांच्या पत्नी आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव, आपण बघूया ते काय म्हणतात। Personal level, we are all very proud that my father has had an historic 8th opportunity to present the union budget. So we are all very happy, and we are all very happy to be here. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती चिदंबरम काय प्रतिक्रिया देत होते आपण ऐकलं। साळगावकर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण बोलत होतो की एक अर्थमंत्री नेमकं काय करू शकतो आणि अर्थमंत्री म्हणून एकट्याला काय मर्यादा येऊ शकतात, हे दोन वेगळे विषय आहेत। अर्थमंत्री काय करू शकतो याचा स्पॅन खूप मोठा आहे, त्याच्या पॉवर्सही खूप आहेत आणि बजेट काय करू शकतं ही गोष्ट वेगळी आहे। बजेट हे काय आहे, हे ट्युनिंग अप आहे। आपण गाडी ट्यूनअपला देतो, त्याची ट्युनिंग अप आहे, हा काय ओव्हरऑल नाही। आता ह्या क्षणाला आपल्या इकॉनॉमीला ओव्हरऑलची गरज आहे, कारण त्याच गोष्टी आपण अनेक वर्ष ऐकतो, काय ते घडत नाहीत ना। तेव्हा त्यात धोरणात्मक मानसिक हिमतीने ते बदल आणि कठोर निर्णय घेण्याची गरज आहे। म्हणजे आता जो पॉप्युलर निर्णय घेईल त्याला त्याच्या मागे लोक जातात, तसं न होता लोक जर का कठोर निर्णय घेईल त्याच्या मागे जातील, तशी परिस्थिती येईल हळूहळू। जर्मनी ते हिटलरचा उदय तसाच झाला होता, कुठल्याही पॉवरफुल नेतृत्वाचा उदय तसाच होत असतो। तेव्हा आणि आता तो बदल जो आहे तो आर्थिक माध्यमातूनच होतो, तलवारीतून काय होणार नाही। तेव्हा तशा प्रकारची गोष्ट ही बजेटमधून आपण अपेक्षित ठेवण्यात अर्थ नाही, कारण बजेटच्या मर्यादा असतात खूप, आणि तिथे जे लॉबिंग स्ट्रॉंगली करतात त्यांचं ऐकलं जातं, ते कन्व्हिन्स करतात। बिलकुल। आपण पुन्हा एकदा ही दृश्य बघतो आहोत। अर्थमंत्री पी चिदंबरम संसदेमध्ये दाखल होतानाची ही दृश्य आपण बघतो आहोत। साळगावकर सर, दुसरा मुद्दा जो आहे तो सोन्याचा आहे, जो सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय आहे। आर्थिक पाहणी अहवालामध्ये असे संकेत देण्यात आलेत की सोन्याची आयात कमी करण्यात येईल आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा टॅक्स सुद्धा वाढवण्यात येईल। तर सोनं हा किती मोठा फॅक्टर आहे अर्थव्यवस्थेतला आणि सोन्यामुळे सध्या नेमक्या काय अडचणी येत आहेत? सोनं अर्थव्यवस्थेतला मोठा फॅक्टर आहे आणि जे लोक गुंतवणूक करतात त्यांच्या गुंतवणूक बास्केटमध्ये सुद्धा सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही असते। पूर्वी परंपरागतरित्या ती प्रत्यक्ष सोन्याची असायची, आता पेपर गोल्ड किंवा एक्सचेंजवर लोक सोनं घेतात, कारण घरी आणण्याची गरज नसते, कागदावर असतं आणि भाव तोच मिळतो। पण सोन्याला गॉड्स ओन करन्सी असं म्हणतात। सोन्याचं महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि स्टॉक मार्केट काय किंवा रिअल इस्टेट काय किंवा कुठल्याही या इन्व्हेस्टमेंटचा जर का आपण एक 10 वर्षाचा विचार केला तर आतापर्यंतची एक 7-8 दशकं, एक सेंचुरी जवळजवळ हे सोनं हे वाढतच राहिलेलं आहे। एक तर त्याची लिक्विडिटी आहे, आकाराने ते लहान आहे, त्याच्यामुळे ताबडतोब जर का शहर सोडून जायचं असेल अशा आपत्कालात त्याचा उपयोग होतो आणि स्त्रियांचा त्याच्यावर फार विश्वास असतो आणि स्त्रिया शहाण्या असतात नेहमी, त्यामुळे त्या उगाच कशावर विश्वास ठेवत नाहीत। अगदी, पण सोन्याची आयात कमी करण्यामागे काय कारण असतात? सोन्याची आयात कमी करण्यापेक्षा सरकारला त्यात रेव्हेन्यू दिसतोय। आयात कमी करतो असं सांगतात ते, परंतु तो करण्यासाठी करणार काय तर ड्युटी लावणार, त्याच्यावर टॅक्सेस लावणार आणि तो रेव्हेन्यूचा एक नवीन स्ट्रीम तयार करणार। सोन्याची इन टर्म्स ऑफ क्वांटम म्हणजे वजनाच्या रूपामध्ये आयात कमी होईल अशी शक्यता नाही आहे, कारण आपला जो पिरॅमिड आहे लोकसंख्येचा त्यात अधिकाधिक लोकांची लग्नाची वय येतील, लग्न होतील, भारतातील लग्न हा सोन्याचा खूप मोठा मोठा फॅक्टर आहे। अमोल, एक गोष्ट लक्षात घेऊ की आता जयराजजी जे म्हणाले की सरकारला त्याच्यामध्ये महसूल दिसतो, तो महसूल का दिसतो हे लक्षात घेऊ। कालच प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार 2012 या कॅलेंडर वर्षात 12 महिन्यांमध्ये आपल्या देशाने $2,70,000 कोटी सोन्याची आयात केलेली आहे। त्याच्या आधीचं प्रमाण 2,45,000 कोटी इतकं होतं। म्हणजे मुळात व्हॉल्यूम असल्याशिवाय रेव्हेन्यू येणार नाही। याचं एक आपण दुसरं गणित पाहूया की महसुलाच्या पलीकडे कुठेतरी सोन्याची आयात अशासाठी थांबावं लागेल की मुळात लोक सोनं का घेतात।
जयराजजी जे म्हणले की महिलांचा त्याच्यावरती खूप विश्वास आहे, ते परंपरागत चालत आलाय, गेली 100-1 वर्ष ते आलंय. पण ते अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने गेली 100 वर्ष आपण चालवत होतो तेव्हा ते परवडणारं होतं. आपण ह्या संपूर्ण चर्चेचा जो रोख असा ठेवलाय की या अर्थसंकल्पानंतरच्या अर्थव्यवस्थेचा विचार जर करायचा असेल तर जे काही आपल्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आहे त्या सोन्याच्या बाबतीतली अडचण अशी आहे की राष्ट्रीय अर्थव्यवस्था वैयक्तिक भावभावनातनं सोन्याला प्रचंड महत्व आहे. पिढीजात पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धतीत पणजीपासनं नाचसुनेपर्यंत सगळेजण मध्यरात्रीही विकता येतं म्हणून सोनं घेतो असं म्हणतात. प्रत्यक्षात कुठचाही पारंपरिक भारतीय मनुष्य सोनं विकत नाही. वेळ आली तर ते घरातल्या पुरुषांना विकतील पण सोनं विकणार नाहीत. इतकी सगळी परिस्थिती आहे. पण ह्याच्यापेक्षा दुसरा भाग असा आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये सोन्याने जेवढं उत्पन्न दिलं त्याला पर्यायी अशी निदान त्याच्यापेक्षा जास्त नाही पण टॅक्स सेव्हिंगचा वगैरे सगळा विचार करून सुद्धा नंतरही तितपत चांगलं उत्पन्न देऊ शकेल असं देशांतर्गत सक्षम आणि लॉंग टर्म दीर्घकालीन असं गुंतवणुकीचं साधन एक अर्थव्यवस्था म्हणून, मी सरकार म्हणून म्हणत नाही, एक अर्थव्यवस्था म्हणून, म्हणजे हे जितकं सरकारचं किंवा विरोधी पक्षांचं अपयश आहे तितकंच आपल्या वित्तीय सेवा क्षेत्रांचंही अपयश. आणि त्याच्यावरती काय प्रत्येक गोष्ट सरकार ठरवत नाही, आपल्याला अपयश आलंय. त्यामुळे शेवटी असं आहे की तो दरवाजा जर बंद केला तर विलिनिली इकडे जर पैसा वळला तर तो येणाऱ्या पैशाचा ओघ आपल्याला साठवता येईल का हा विचार करावा लागेल. सोन्याचं जे बदलतं स्वरूप आहे त्याच्यातला जो एक्सचेंज ट्रेडेड फंडचा भाग येतो, फक्त एक तपशिलाचा किंवा अहवालाचा भाग म्हणून सांगतो की आज मितीला सुद्धा आपल्या देशामध्ये जी एकूण सोनं गुंतवणूक या प्रकारातली जी उलाढाल होते त्याच्यात एक्सचेंज ट्रेडेड गोल्ड फंडचा झी 24 तास एक पाऊल पुढे.